आज आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब एक मी लक्षवेधी लावलेली होती। महाराष्ट्र कुल वहिवाट व शेतकरी अधिनियम 1948 मधील कलम 63 व कलम 84C अंतर्गत ज्या लँड जिहादचा हा पूर्ण प्रकार आहे, माझ्या जिल्ह्यात जवळपास एक 14 प्रकरणं मी काढले आणि त्याच्यात असं आढळलं का बिहारच्या व्यक्तीने प्लॉटचा उतारा लावून त्या ठिकाणी शेतजमीन विकत घेतलेली आहे। असे भरपूर प्रकरणं बाहेर काढले ज्याच्यात मुळात तो शेतकरीच नाही आणि शेतजमीन विकत घेऊन त्या ठिकाणी छोटे छोटे प्लॉट पाडायचे आणि घुसपेट्यांना त्या ठिकाणी झोपड्या बांधून त्या ठिकाणी त्यांना रहवास करून द्यायचा। त्याचप्रमाणे एका विषयात कोर्टाने एका जमिनीची किंमत जवळपास 55 लाख रुपये त्या ठिकाणी नमूद केली आणि ती खरेदी झाली 2 लाख रुपयामध्ये। आणि या सर्व विषय लँड जिहादच्या माध्यमातून एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी अशा जमिनी त्या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत। हा विषय अत्यंत भयंकर आहे। सूर्यमंदिर हा एक धुळ्यात एक मोठं मंदिर आहे। महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात एक किंवा दोनच हे मंदिर आहे। त्या मंदिरची जागासुद्धा त्या ठिकाणी बोगस वारस लावून बोगस लोकांना उभं करून त्या ठिकाणी ही जमीनसुद्धा खरेदी करण्यात आलेली आहे। असे भरपूर प्रकार त्या ठिकाणी निघाले। याच्यावर आदरणीय बावनकुळे साहेबांनी आश्वासित केलं आहे की याची सखोल चौकशी करून या सर्व विषयांवर कायदेशीर कारवाई करून ही सर्व जागा सरकारी जमा होणार आहे आणि जे दोषी अधिकारी त्यांच्यावर कारवाई करणार आहे। हो, त्यांच्यावरही कारवाई होईल आणि सर्व जमीन सरकार जमा होणार आहे। धन्यवाद। हो, साहेबांनाही आज त्या ठिकाणी पूर्ण नस्ती बनवून आणलेली मी ती नस्तीची कॉपी आणि पत्र आता मुख्यमंत्री महोदय जेव्हा खालच्या हौसला येतील त्यावेळेला त्यांनाही त्या ठिकाणी मी देणार आहे।